समाप्त झाला आहे. तर आता आपण जाऊया बाहेर, बघूया कसा चाललाय सगळा प्रोग्राम आणि गुढी पाडव्याची तयारी करूया आपण. तर इथं चालू सॉन्ग आणि हे आपले देव कुलदैवत निर्विघ्नं घुम्या देव सर्व हे सुचवलं दिवा जळव देवापाशी उजड दिवस लावले ना. तर मित्रांनो, तर आमची गुढी उभारून झालेली आहे, बघू शकता तुम्ही गुढी कशी दिसत आहे. आणि आता पाया पडतो, त्याच्यानंतर झाला गुढीपाडवा संपन्न. तर चला पाया पडूया. आरती आहे का? ओलाच असतं का? मला वाटलं आरती पण आहे का. रांगोळीने सारा अंगण सजवा, रांगोळीने सारा अंगण सजवा, नववर्षाचा सण गुढी पाडवा, नववर्षाचा सण गुढी पाडवा. मांडीला अंगणी चंदन पाट, पंचदिव्यांचं आरतीचं ताट, हो मांडीला अंगणी चंदन पाट, पंचदिव्यांचं आरतीचं ताट, सुख समृद्धी आरोग्य दाट. बोलशील कसं वाटते मी काय बोलू आता? गुढीपाडव्याच्या दिवशी आता काय नवीन वर्षाचा गुढी तर उभारली, आता पुरं कामाधंद्याचा बघा. त्यांचे आशीर्वादान तुमचा चांगला होऊन दे बस म्हणाले. चला डायलॉग झालेत मारून. तर आत्ता मित्रांनो गुढी पाडव्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता गप शांत बसलोय. काय कसं होतोय नियोजन, कसं काय आहे, आहेत एक दोन प्लॅन. मित्रांनो संध्याकाळचे वाजले 6:30 झाले आहेत आणि आता गुढी काढायची आहे, कारण संध्याकाळच्या आधी काढायची आहे. चला आपण आता गुढी काढूया. गाडीवर तर अशा प्रकारे आपला गुढीपाडव्याचा सण समाप्त झाला आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस संपला आहे. तर हा नारळ आपण आता फोडूया. झाला, संपला दिवस. बाय बाय मित्रांनो, भेटू आता एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो ब्लॉग संपला होता, पण परत चालू आहे, नाही संपला अजून. ते आज चालू साई मंदिर, आज आहे गुरुवार, तर बरं चला साई मंदिरात पायापूर्व. आजचा दिवस पण चांगला आहे. आणि इथं आलो तर बघितला चौकाला नाव दिलेलं आहे, हा शगुन चौक आहे, तिथं नाव दिलं आहे शिवाजी महाराजांचं. आणि भरपूर इथं पब्लिक आहे. तर मित्रांनो आता आपण आलो साई मंदिरामध्ये. वहाल जो साई मंदिर आहे तिकडे. आणि साई मंदिर आज गुढीपाडव्याच्या दिवशी किती सुंदर सजवलं आहे. तर मित्रांनो आता आम्ही आहोत जेवणाच्या लाईन मध्ये. इकडं जेवण मिळतो. हो, कसं वाटतंय साई मंदिर मध्ये जेवायला आली, म्हणजे दर्शनाला आली? छान वाटते का? मला पण छान वाटते. आणि मम्मी बघते खालती काय कलिंग शोधलेले तिकडे. आज कलिंग वगैरे सर्व काही वाटतं, म्हणजे असं नसतं, असं जेवण असतं दर गुरुवारी, पण हा थोडं म्हणजे गुढीपाडव्याच्या आहे म्हणून. तर आम्ही आलो तर आतमध्ये. आता फक्त आपल्याला ताट घेऊन जेवायला बसायचं आहे ना? नाही, स्वतःहून घ्यायचं ना, स्वतःहून धुवायचे असतात. बघा इकडं सेल्फ सर्व्हिस चांगला आहे तसा.
आणि तिकडं आतमध्ये सुद्धा आहेत. तर आपण इथून ताट घेऊ आणि मग जेवायची पोरची जेवलीस का पोटभर? जेवलीस ना पण काय रे? जेवलो हा जेवलो आता थांबलेली आहे ना काय बोलतं. तर इथं वॉशिंग केल्यानंतर तर इकडं ठेवायचं. माणूस होता नुसतं पाण्याने वॉश करते पाण्याने वॉश हां पाण्याने वॉश करते नंतर जायचं निघतच होतं. बोलिलो उसमें से तू बोलली का? हां बोलिलो उसमें से मग हसायला लागला. म्हणजे चिटिंग करत होता भैया. येऊन पण गद्दारी करतच झाली काही लोक. नाही पण ती इथं आहे ना परत वॉश होतो. तुला पालकीत मिरवेना साई बाबा मी शिर्डीला पाय चालत येईना. साई बाबा मी शिर्डीला पाय चालत येईना. तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल कसा वाटला खूप सुंदर वाटला का असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीत तुम्ही हा ब्लॉग आमचे ब्लॉग असेच बघत राहा. आम्ही मध्ये मध्ये ब्लॉग बनवतो. तर चला भेटू आपण एका पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय सी यू अगेन गाईज.